मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आलाय. प्रथमेश मेडिकल समोर झालेल्या हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झालेत. या मारहाण प्रकरणी तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी बजरंग नगर येथील आर्यन राजू पवार याने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. प्रथमेश मेडिकल समोर झालेल्या या हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झाले असून या मारहाण प्रकरणी काळोखी बंधूंसह तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बजरंग नगर येथील आर्यन राजू पवार याने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत दिलेली माहिती अशी की फिर्यादी आर्यन पवार आणि फिर्यादीचा चुलत भाऊ रोहन रमेश पवार तसेच फिर्यादीचे काका लखन पवार, आप्पा कदम, बलराम पवार आणि फिर्यादीचे मामा निलेश राठोड असे सर्वजण विजय काळोखे व त्यांच्यासोबत असणाऱ्यांना तुम्ही रोहन पवार यास का मारले असे विचारण्यास गेले असता विजय काळोखे, अमृत काळोखे, अमर क्षीरसागर, अतुल नामक तरुण, किसन काळोखे, अजय काळोखे व अन्य 10 ते 12 जणांनी हातोडा, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने फिर्यादी आर्यन पवार, फिर्यादीचे मामा आकाश राठोड, फिर्यादीचा काका लखन पवार यांना मारहाण केली असल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी असणारे तिघेही सध्या विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या खळबळजनक प्रकारानंतर विटा पोलिसांच्या पथकाने सकाळी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक